शुभ सकाळ सगळ्यांना। संडे स्पेशल आज आपली रेसिपी असणार आहे। तर रेसिपी आहे आज आपली मस्तपैकी ब्रेड पकोडा। तर इथे गरमागरम ब्रेड पकोडा आणि गरमागरम चहा इथे रेडी आहे। तर खूप टेस्टी असा इथे ब्रेड पकोडा तयार झालेला आहे। माजलगावचा फेमस ब्रेड पकोडा आहे आणि मस्तपैकी गरमागरम बासुंदी चहा। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सर्व साहित्य जवळच घेतलेलं आहे। तर आता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि बटाटे देखील मी इथे उकडून घेतलेले आहेत, त्याची साल काढून घेतलेली आहे। तर इथे थंड झालेले बटाटे आहेत, इथे मी छान उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे। कोथिंबीर देखील मी ते छान धुवून स्वच्छ धुवून ती चिरून घेतलेली आहे। ब्रेड घेतलेले आहेत, बेसन पीठ घेतलेलं आहे। तर आता आपण जे आहे ते ब्रेड मधलं स्टफिंग बनवून घेऊया। तर त्यासाठी पॅन मध्ये मी इथे तेल टाकलेलं आहे 2 चमचे। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायची। तर तिथे मोहरी देखील टाकलेली आहे मी। मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे। जिरे छान तडतडले की मग त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, हळद अर्धा चमचा आणि 1 चमचा लाल तिखट हे परतून घ्यायचं तेलामध्ये आणि पटकन याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घ्यायचे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं व गॅस इथे मी बंद केलेला आहे व कोथिंबीर मीठ टाकून आता हे छान एकजीव आपल्याला हे बटाटे एकदम स्मॅश करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाले बटाट्यांना लावून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी पूर्ण असे स्मॅश मी बटाटे करून घेतलेले आहेत आणि इथे मी तळायला ठेवत आहे तेल। तर दुसऱ्या कढईमध्ये मी ठेवलेलं आहे तळायला तेल व तेल तापतंय तोपर्यंत इथे आपण हे बेसनाचं पीठ कालवून घेऊयात। तर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, ओवा टाकलेला आहे हाताने क्रश करून व जिरे पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी ते छान सरसरीत असं इथे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। तर आता हे ब्रेड जे आहेत ते आता हे मोठे जर ब्रेड असतील तर तुम्ही कट करून घ्या, पण मी इथे नंतर कट करून घेणार आहे। तर आता इथे मी या बतईच्या साह्याने सुरीच्या साह्याने हे बटाट्याचं सारण जे आहे ते आतमध्ये व्यवस्थित लावून घेत आहे। तर भरपूर असं इथे सारण आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे बटाट्याच्या आतमध्ये व वरतून एक ब्रेड लावून आपल्याला हे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे। आणि नंतर जे आपण बेसनाचा घोळ बनवलेला आहे तो थोडासा तेलामध्ये टाकून बघायचा। आता मस्तपैकी हे पीठ वरती आलेलं आहे, याचाच अर्थ आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित छान तापलं गेलेलं आहे। तर बेसन पीठ थोडंसं पातळ झालं होतं, त्याच्यामुळे मी अजून 2 चमचे पीठ टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व तेल कडकडीत गरम झाल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये ब्रेड छान तळून घ्यायचे आहेत। वरतून सुद्धा आपल्याला याच्यावरती तेल व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे जेणेकरून दोन्ही बाजूनी व्यवस्थित हे तळले जाईल। तर मस्तपैकी सोनेरी रंगावरती छान खरपूस असं मी इथे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आहे। तर इथे मी एक डिश घेतलेली आहे, त्याच्यावरती पेपर ठेवला आहे जेणेकरून याच्यामध्ये जे काही एक्स्ट्राचं तेल असेल ते पेपरला लागून जाईल, निथळून जाईल व ब्रेडला तेल राहणार नाही। तर आता सर्व ब्रेड मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची संडे स्पेशल रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व पुन्हा भेटूया अशाच एका छानशा टेस्टी रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।